मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. पुन्हा ऐका, 9850155558. हा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर आहे. आपण प्रत्यक्ष मला भेटू शकतात, पण अगोदर आदल्या दिवशी मोबाईल आणि निघताना पण मोबाईल करा. काही जण आदल्या दिवशी मोबाईल करता आणि दुसऱ्या दिवशी येत नाही, असं अनेकदा झालेलं असल्याकारणाने मग मी इथे उपस्थित राहतो, पण अनेकांना मी मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणून जे व्यक्ती आदल्या दिवशी आणि पुनश्च निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील. 9 ते 2 साधारणतः वेळ असते. आपण फार दूरवरून येत असाल तर वेळ वाढवण्यात येईल. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. तेजीमंदीचे भविष्यवाणी पण सुरू झालेली आहे. मेची भविष्यवाणी तयार झालेली आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी मोबाईलवर संपर्क साधावा. आपल्या काही समस्या असतील, त्या विवाहाच्या असो, आरोग्याच्या असो, राजकारणाच्या असो, नवीन व्यवसाय करण्याच्या असो, बाजारभावाच्या असो, नातेसंबंधाच्या असो, संततीबाबत असो, आरोग्याबाबत असो, या सर्व समस्याचं समाधान ज्योतिषशास्त्र करीत असते. अशी एक समस्या नाही की ते ज्योतिषशास्त्रात त्याला उपासना नाही आणि समाधानाचं समाधान नाही, समस्याचं समाधान नाही. विज्ञान पुष्कळदा म्हणजे 99% सांगतात की आता घरी जाणे, सेवा करा. मग हे तुम्हाला अगोदर माहीत होतं तर मग अगोदर ट्रीटमेंट का करतात? ICUमध्ये भरती का होतात? सहयोगमध्ये भरती का करतात? पैसे का खर्च करायला लावतात? हे आपण बघतो आहोत. आता कालच्या लोकमतला आलं होतं की साखर आणि गोड पदार्थापासून मधुमेह होत नाही, असं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे आता पाहू तर आपल्याला विज्ञानाने फसवलेलं आहे. आपला आस्वाद जो होता गोड खाण्याचा, गोड पदार्थाचा, नवस बोलण्याचा, देवांना नैवेद्य अर्पण करण्याचा, पंक्ती मध्ये गोड पदार्थ ठेवण्याचा, हे आपण हरवून गेलो कित्येक पिढ्यात. आणि त्याच्यावर हजारो, लाखो, करोडो रुपये खर्च झालेले आहे. एकेकाचे तर लाखो झाले. आणि पुन्हाही तो मधुमेह दुरुस्त झालेला नाहीच. गोळ्या खा नंतर मग इन्शुलिनचे इंजेक्शन आयुष्यभर घ्या. पहा किती फसवेगिरी निर्माण झाली या विज्ञानामध्ये. कालचा लोकमत तुम्ही वाचून काढा. कालची 23 तारीख, आज 24/4/2026, 9:05 होत आहे रात्रीचे, वार शुक्रवार. ज्योतिषशास्त्रात तसं आहे. आणि ज्योतिषशास्त्र म्हणतं अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. आता ही मोठी अंधश्रद्धा केवढी आहे पहा. याच्याबद्दल कोणी बोलत नाही. ज्या मेडिकलवर जवळजवळ आपला 4 आणे हिस्सा खर्च होतो अर्थसंकल्पातला, 12-12, 10-10 वर्ष मुलं शिकतात, आईवडील पैसे खर्च करतात, औषध कंपन्या भरपेट कमाई करतात, आणि कुठे गेला मधुमेह, कुठे गेला डायबिटीस? कालचा दैनिक लोकमत 23 तारखेचा आम्हाला जळगाव जिल्ह्यातला मी वाचला. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे 8 पानावर की गोड पदार्थाने मधुमेह होत नाही. माझे वडील वैद्य होते. कोणाचाही गोड पदार्थ बंद न करता मधुमेह घालवलेला नव्हता. कीर्तिमान होते. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई सर्व विषयात पारंगत होती आणि ह्याच मेडिकलने घात केला आणि तिचा प्राण गेला. विज्ञान हे आता हिंसक झालेलं आहे. आपण तुम्ही पाहिलं आता इराण, इराक, अमेरिकाचं युद्ध हे विज्ञानाचीच देण आहे.
ज्योतिषाची देण नाही आहे. आणि विज्ञान विज्ञान विज्ञानवाणीपणा म्हणून आता मूर्खपणा झालेला आहे पूर्ण. लोकांच्या मुलांच्या विवाह होत नाही याला कारण विज्ञान आहे, डॉक्टरी शास्त्र आहे, मेडिकल शास्त्र आहे, दुसरं कोणी नाही आहे. काय मोठी समस्या उभी करून ठेवली आहे संपूर्ण जाती प्रथामध्ये. सगळ्याच जाती धर्मामध्ये पंथामध्ये विवाह होत नाही, मुलं फिरून राहिलेली आहे. सरकारला काही घेणं देणं नाही आहे. यांच्या चौकशा काय होत नाही? दरवर्षी पर्जन्यमास पावसाचा अंदाज सरकारचा परिपूर्ण चुकीचा ठरतो. मी अनेक वर्ष पर्जन्यमास लिहिला आहे आणि ते तंतोतंत 100% खरं ठरलेलं आहे. असो, आजचा विषय आपल्याला अनेकांनी मला सुचवलं की डोनाल्ड ट्रम्पची कुंडलीचं भाष्य आम्हाला हवं आहे. अनेक ज्योतिषाने पुजाऱ्यांनी पण मला कळवलं. आता ही कुंडली मी 4 दिवस झाले बोर्डावर काढून ठेवली आहे, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्याला ही जाहीर करता आली नाही. आता हे डोनाल्ड ट्रम्पची कुंडली आहे. ही पहा, मंगळवरती आहे, सिंहेचा आहे, अस्तंगत आहे. या ठिकाणी गुरु नेपच्यून हा धनस्थानात आहे पण शत्रुगृही आहे. चंद्रकेतू ग्रहणयोगात आहे. वृश्चिक राशी या बुवाची आहे डोनाल्ड ट्रम्पची. आणि इथे राहू रवी ग्रहणयोग आहे. हा गुढत्व योगात बुध स्वराशीचा आहे, बुद्धिवान मनुष्य आहे. शनी शुक्राचा योग प्लुटो आहे. वासनाधीनता याच्याने मिळते, गुपित वासना. एखादा पुरुष बाहेर खाली आहे, एखादी स्त्रीचं चारित्र्य बरोबर नाही आहे असं विज्ञान कोणीही सांगू शकणार नाही. पण शक्यतेवर सत्यतेच्या मार्गावर ज्योतिषशास्त्र जातेच. असं आता या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या विवाह ठिकाणी काहीही ग्रह नाही. इथे आरोग्याच्या ठिकाणी ग्रह नाही, संतती ठिकाणी ग्रह नाही, भाग्यात ग्रह नाही, कर्तव्यात ग्रह नाही. आता या ठिकाणी आपण असं जर पाहिजे गेलं तर वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे. हा अस्तंगत आहे, अर्ध अस्तंगत आहे शिवराशीत. इथे रवी असला तर पूर्ण अस्तंगत झालेला असतात. आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर या ठिकाणी पाहायला गेले असताना आता वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 इथे शनी आहे. आजच्या स्थितीला 5व्या स्थानात शनी आहे, म्हणजे त्रिकोणात शनी आलेला तो, म्हणून यांना सत्ता संपादन पद लाभलं. हा योग या ठिकाणी पाहत असताना आपल्याला या ठिकाणी अजूनही पाहायला गेले तर नशिबाच्या ठिकाणी रवी हा लग्नेश आहे, जन्मेश आहे, म्हणून राजयोग निर्माण झाला. शनी हा सरकारी कारक ग्रह आहे. तो कर्क राशीत नीचेचा पडतो असं म्हटलं तरी चालेल, पण शुक्र असल्या कारणाने उच्चीचा पण होतो. सत्ता संपादन यामुळे मिळालं म्हातारपणी, वयस्थान आहे. अशा योगात असताना हा सप्तमेश शनी वयेश आणि या ठिकाणी षष्ठेश शनी वयेश हा राजकारणाचा आणि राजकारणाचं स्थान आहे. इथून राजकारण कळते. हे नशिबाच्या ठिकाणी असल्या कारणाने या ठिकाणी रवी हा प्राण आहे, ग्रहण आहे, हर्षल आहे, आजाराची पत्रिकार आहे. गुप्त आजार, गोपनीय आजार होण्याची संभावना. डॉक्टरांना पेशंट समोर असेल तरी कळत नाही. ते म्हणतात रक्त तपासा, लघवी तपासा, सोनोग्राफी करा, मायक्रो करा, MRI काढा, CT स्कॅन काढा, तेव्हा मग औषधं लिहितील. आम्ही अगोदर सांगतो, डोनाल्ड ट्रम्प माझ्यासमोर नाही. असो, आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. असं असताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की हे युद्धजन्य परिस्थिती जी झाली, ही युद्धजन्य परिस्थिती आपण पाहिली तर फेब्रुवारीच्या जवळपास ही युद्धजन्य परिस्थिती 26 तारखेला होती जवळपास.
आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की आता मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लवकरच युद्धबंदी होईल, तर त्याप्रमाणे युद्धबंदी झाली म्हणायला हरकत नाही. परंतु आता या डोनाल्ड ट्रम्पच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला शोधून काढण्याचा प्रयत्न माझा आहे. हा शूर आहे, वीर आहे, स्वतःला वाटेल तेच तसं वागणारा हा मनुष्य आहे, कुणाचं न ऐकणारा मनुष्य आहे. हीच राशी, रुचिकर अशी आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींची सुद्धा आहे. पण हे केंद्रात आहे, त्यांची या ठिकाणी ते पण केंद्रात आहे. पण ह्या चारही केंद्रापेक्षा हे केंद्र मजबूत आहे. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पचा वर्चस्व आपल्या भारत सरकारवर होत आहे. आता आपल्याला पाहिलं, यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्पने की रशियाकडून तेल खरेदी करा, सुरुवात केली, बंद केली. असं हे गुपित राजकारण या ठिकाणी आपल्याला दिसत असताना या ठिकाणी मग पुढची परिस्थिती काय होणार आहे हे बघायला गेले तर मे 2026 पावे तो मे 2026 पावे तो या डोनाल्ड ट्रम्पची स्थिती ही डावाडोल राहील. काय करू न काय नाही, स्थिर मन राहणार नाही. परंतु मेच्या नंतरची परिस्थिती आपण या ठिकाणी जर पाहायला गेली तर या ठिकाणी जून 2027 पाय तो ग्रहयोग पक्के होत आहे. म्हणजे इथे मजबूतपणा पुन्हा येईल, पण इथे हारपणा येईल, माघार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि इथेच मग युद्धजन्य परिस्थिती समाप्त होण्यासाठी परिस्थिती होईल. कारण हे डोनाल्ड ट्रम्प कंटाळून जातील, आता काय करावं काय नाही उमजणार नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारीसुद्धा दूर जातील आणि मग हा एकटा पडलेला मनुष्य काय करावं. शेवटी मग युद्धबंदी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मे 2026च्या अंताला ही गोष्ट होणार आहे. त्यानंतर मात्र ही गोष्ट पुनश्च येणार आहे. जून 2027 पुनश्च या माणसाला खुमखुमी येईल आणि तेव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही. कारण त्यावेळेला हे महाशय डोनाल्ड ट्रम्प हे मजबूत होणार आहे. त्यांचे गेलेले साथीदार पुन्हा त्यांच्याजवळ येणार आहे. कारण त्यांना पण ही गोष्ट, इथलेली हार घातलेली गोष्ट, ही मागे पावले घेतलेली गोष्ट आवडणार नाही. म्हणून त्यांच्याच मतपरिवर्तन होईल आणि इथे पुन्हा काहीतरी भयंकर होण्याची संभावना आहे. आता हे जून 2027, आता जून 2027 नंतर ऑक्टोबर 2026 पुनश्च या स्थितीत राहणार आहे. पण याच्यानंतर आपण जर पाहायला गेले तर ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 या ठिकाणी पण ग्रहयोग तुम्हाला सामान्य इथं नरम पडतील. डोनाल्ड ट्रम्प पुनश्च याच्या ठिकाणी फेब्रुवारी, हे जानेवारी 27 आहे तर फेब्रुवारी 2028 लक्षात घ्या. इथे डोनाल्ड ट्रम्प मोठ्या प्रमाणावर ताकदवर होणार आहे, लक्षात ठेवा. आज तुम्हाला वाटते डोनाल्ड ट्रम्पची फजिती तुम्ही पाहत आहात, पण इथे हा मनुष्य ताकदवर होताना दिसेल. काही नवीन इथे घडेल, जागतिक वातावरण इथे घडेल आणि या ठिकाणी घटल्यावर या ठिकाणी डॉलर मजबूत होईल. या ठिकाणी भारताच्या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर डॉलरच्या तुलनेने आपल्याला रुपया हा अत्यंत कमजोर अवस्थेत दिसेल. 90-95 पावतरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पुढे काय होईल नोटाचं हे एक प्रश्नचिन्ह आजच मी तुम्हाला सांगून ठेवतो. तशी परिस्थिती निर्माण होत आहे. अशी परिस्थिती निर्माण होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला गेले तर हा धनाच्या ठिकाणी असलेला गुरु, धन खर्च करणारा गुरु आहे आणि हा गुरु मृत्यूस्थानातून आलेला असल्या कारणाने, मृत्यूस्थान म्हणजे लढायचं स्थान, लढवय्याचं स्थान, उपाधीखोराचं स्थान, म्हणून या ठिकाणी याच्यासाठी धन खर्च झालेला आहे. आता हे धन खर्च झालेला असताना यांचा स्वामी मंगळ आहे. यांचा स्वामी मंगळ शिरोभागी आहे. शिरोभागी असत असताना तो या ठिकाणी लाभ दिल्याशिवाय राहणार नाही. डॉलर उंच येईल. सगळ्या जगामध्ये डॉलरच्या विषयी
नाराजी निर्माण झालेली की डॉलर कमजोर करा, डॉलर कमजोर करा, डॉलर कमजोर करा, दुसऱ्या ह्याच्यात व्यवहार करा. इराण अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये भारतीय रुपयामध्ये व्यवहार सुरू झालेला होता, पण तो बंद पडावा लागला. चायना पुढे पुढे करून राहिली आहे त्यांचा चलन पुढे करण्यासाठी, पण ते पण प्रयत्न यशस्वी होत नाही. इतका डॉलरचं स्थान मजबूत झालेलं आहे जगामध्ये. डॉलर अनभिज्ञ आहे, डॉलर मजबूत आहे, डॉलर शक्तिशाली आहे. जागतिक स्तरावर आपण जर पाहायला गेले तर भारताची परिस्थिती अत्यंत दयनीय स्थिती आहे. आकडे जे दाखवतात की भारत 6 नंबरवर आहे, 7 नंबरवर आहे, 5 नंबरवर आर्थिकतेशी. अहो, भारत कर्जबारी असताना नंबर कसे तुम्हाला मिळणार? कर्जबाजारी येताना नंबराच्या स्थितीत सहभाग होण्याचा, प्रवेश करण्याचा भारताला अधिकार सुद्धा नाही असं म्हटलं तरी चालेल. कर्जबाजारी बाजाराला काय किंमत काय आहे? कर्ज आहे, अरे डोक्यावर मुकुट आहे, काय उपयोग? कर्ज आहे मोठ्या प्रमाणावर, कर्ज काढलं आहे आणि शादी मोठी होते आहे, लग्न मोठं समारंभात होते, काय उपयोग आहे? खानावळी धरत आहे, काय उपयोग आहे? कर्ज कारण तर आपण 2014 पासून कर्ज किती वाढत आहे याचा अंदाज आपण केलेला नाही आहे. सामान्य जनतेला हे कळत नाही. आता हा रुपया आपण 95च्या जर पुढे जर सरकला तर नोटेचं भवितव्य शून्यवत होत. असं असताना या ठिकाणी आपण चांदी सोन्याचे भाव मी सांगितले होते की वाढणार आहे आणि पुन्हा घसरणार आहे. काही काळ घसरणार असले तरी पुढे मात्र तेजीची संभावना चांदी सोन्यात राहणार आहे. सोन्याच्या भावापेक्षा चांदी ही वर्चस्व ठेवणार आहे. आपण पाहत होतो की गव्हाला मान जास्त होता, उडदाला, मकईला याला मान नव्हता. हे डुकरं खाणाऱ्याचं धान्य होतं. परंतु आज पाहिलं तर आपल्याला उडदाचे भाव जास्त आहे, गव्हाचे भाव मातीमोल आहे, मक्याचे भाव जास्त आहे. अशी उलटपुरच परिस्थिती निर्माण होते. केव्हा जागतिक पेठेमध्ये आणि वातावरणामध्ये केव्हा काय होईल हे भवितव्य आपल्याला फक्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच कळू शकतं, इतरत्र मुळीच नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहत असताना या ठिकाणी पाहायला गेले तर यांचे आरोग्य बिघडण्याची संभावना मे पावतर आहे, निश्चितच आहे. दवाखान्यात जावं लागणार आहे. असं असताना या ठिकाणी आपण पाहायला गेले तर हा शनी यांचा 12वा आहे. शनी यांचा 12वा असत असताना या ठिकाणी आपण पाहायला गेले तर शनी 12वा असत असताना या ठिकाणी मात्र तो द्वितीय स्थानात येतो शनी. इथे 12वा आहे. आता 12वा आपण या ठिकाणी पाहिलं तर यांचा शनी मृत्यूस्थानी आहे, दीर्घायुषी आहे. आरोग्य बिघडेल पण दीर्घायुषी राहतील. शनी हा मीनेचा आहे. कितीही संकट आलं, काही आलं तरी तो आरोग्याची सुधारणेकडे वाटचाल करेल. हा या ठिकाणी आपण पाहत असताना वर्तमान स्थितीत आपण पाहायला गेले तर 1 2 3 4 5 नवपंचम योग होत आहे शनी आणि गुरुचा. केव्हा होत आहे तो नवपंचम योग? हा जून 2027, ऑक्टोबर 2026 ते जून 2027च्या या दरम्यानमध्ये नवपंचम योग होत आहे. ही व्यक्ती जागतिक स्तरावर मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. वर्तमान स्थिती मात्र या ठिकाणी ते पाहायला गेले तर खाली डाऊन आहे. विद्यार्थी कच्चा दिसत आहे पण अभ्यास करून पक्का होणार आहे, उत्तीर्ण होणार आहे, हे पण तितकंच खरं आहे. असं आता त्यांचे ग्रहयोग आहे. आपण ग्रहयोग पाहतो आहे. आपल्याला वैयक्तिक डोनाल्ड ट्रम्प काय आहे आपली भेट नाही, आपला परिचय नाही, काही नाही. आमचा परिचय ह्या बोर्डाशी, फक्त या ग्रहयोगाशी. आमचं यांच्याशी घेणं देणं काही नसते. आम्ही ग्रहयोगाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्राचं आणि भारताचं भवितव्य सांगितलं होतं. निवडणुकीच्या व्यक्तींना 100% खरं ठरलेलं तुम्ही पाहिलेलं आहे. भारत पाकिस्तान युद्ध लोक म्हणे आता 3रं महायुद्ध होईल, सर्व ज्योतिषी म्हणत. तरुण भारतच्या चॅनेलवर मी सांगितलं होतं हे अगदी फटाके आहे, फुसके फटाके आहे. हे युद्ध काही नाही, हे नाटक आहे फक्त पडद्यावरचं. आणि 25 तारखेला त्यावेळेला ते बंद होईल हे पण सांगितलं होतं, ते पण खरं झालं होतं. तुम्ही बघितलं आहे तरुण भारतचा यूट्यूब चॅनलवर आजही तुम्ही बघू शकतात.
अशा तऱ्हेने हे अशी योग असत असताना या ठिकाणी आपल्याला म्हणायचं कारण या ठिकाणी आहे की मे 2026च्या याच्यात हा चलबिचल होईल आणि याला माघार घ्यावी लागेल. आणि इथे माघार घेत असताना मात्र इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑक्टोबर 26 ते जून 2027 प्रबल्य मिळेल. हा वारसा असेल तर मिळेल, पण त्याच्यानंतर आपण फेब्रुवारी 2028च्या काळात मात्र हा उच्चीचा राहणार आहे. तेव्हा तर अशी डोनाल्ड ट्रम्पची कुंडली आहे, आपण बघितली आहोत. कुंडली हाती असल्याशिवाय आपल्याला काही सांगता येत नाही. एवढं तड आता महाराष्ट्रामध्ये एवढे उमेदवार होते, भारतामध्ये एवढे लोकसभेला उमेदवार उभे होते आणि मी त्यावेळेला गुवाहाटीला होतो, काही वेळेला उज्जैनला होतो. माझ्याकडे पंचांगसुद्धा साधं नव्हतं. डोक्यात जे होतं तेवढं चर्चाचुचाने मी केलं आणि ते 100% खरं ठरलेलं चॅनेलवर आजही तुम्ही बघू शकता. तरुण भारतचं काढून तुम्ही चॅनेलवर भारत पाक युद्धाचं चित्रीकरण पहा. त्याच्यातही मी सांगितलं होतं. रामनवमी तर 2 वर्षापूर्वी सांगितलं की याच तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही. अगोदर प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे. आणि त्याप्रमाणे रामनवमी म्हणजे रामनवमी म्हणाच्याऐवजी राम मंदिर हे झालं त्यावेळेला. माझं चुकलं तरी चालते, पण मी अगोदर वर्तवतो. आता काही वर्तमानपत्रामध्ये पाहून घ्या, काही हाताच्या रेषाविषयी, काही ह्याच्याविषयी भवितव्य सांगता येत, पण ते मागचं सांगता पुढचं सांगतच नाही. काय अर्थ आहे त्याला? तुम्ही मागचं तर तुम्हाला माहीत आहे, सर्व जगाला माहीत आहे, आणि तेच तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सांगत आहात. त्याला काही अर्थ नाही. पुढे काय होणार आहे ते सांगा. अनेक वर्तमानपत्रात असं आहे. त्या वर्तमानपत्रांना काय करते कोणास ठाऊक. असो, आपण हे डोनाल्ड ट्रम्पची पत्रिका आपण पाहिली आहे. जन्मपत्रिकाचा योग आपण पाहिलेला आहे. थोड्याच वेळात किंवा सकाळी, बहुतेक आताच झालं तर ममता बॅनर्जीविषयी आपण बघणार आहोत. त्यांचं काय भवितव्य आहे आपण ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज करू नाही तर उद्या करू, आपण बघूया. कारण ममता बॅनर्जीचे जे ग्रहयोग माझ्या हाती आलेले आहे आणि अनेकांनी मला विचारलेलं आहे मोठमोठ्यांनी की ममता बॅनर्जी आसाममध्ये काय होणार आहे, बंगालमध्ये काय होणार आहे. तर आपण बंगालमध्ये बघणार आहोत. तर सगळ्या जगाचं लक्ष तिथे लागलेलं आहे. माननीय मोदी आणि मोदी शहा यांनी तर अगदी आपले प्राण तिथे ओतून घेतलेले आहे. इतके काय खर्च झाला तो त्यांना माहीत आहे, किती मेहनत घेतली ही त्यांना माहीत आहे. आपल्याला दृष्टी देते आहे, परंतु ग्रहयोग काय म्हणतात तेच आपल्याला बघावं लागणार आहे. माझा विश्वास ग्रहयोगावर आहे. ढोल कितीही वाजले, कितीही पेढे वाटले गेले, पताका कितीही वाढले गेले, सभा कितीही झाल्या गेल्या, लोक कितीही आले गेले, त्याला काहीही महत्त्व नाही ज्योतिषशास्त्रात. ज्योतिषशास्त्रात कुठेही काही नाही. ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रहयोग, बाकी काही नाही. ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असेल, मार्गदर्शन आवडत असेल, त्यांनी पटापट असे व्हिडिओ इतरांना शेअर करण्याचा सपाटा लावा. आपल्याला हे जगभर न्यायचं आहे. चॅनल तुमचं चॅनल आहे, माझं नाही. तुम्ही न्याल, मला आनंद आहे. तुमच्या शुभेच्छा आहे, सदिच्छा या जोरावर मी जगतो आहे. माझा श्वास चालू आहे, पण माझ्यात प्राण नाही आहे. माझी पत्नीचा स्वर्गवास झालेला मी तुम्हाला सांगतो आहो. एक जगतविख्यात देवी, एक जगतविख्यात अभ्यासिका या विज्ञानाने, मेडिकल शास्त्राने गमावली आणि मला एकटं पाडलं. सौभाग्यवतीला घेऊन गेले आहे, ते लक्षात घ्या. कर्मगतीचा हिशोब चुकणार नाही. माझा कर्मगतीवर विश्वास आहे, हे मी आज बघतो आहो. पण ते मला बघायचं आयुष्य मला लाभलं पाहिजे. असो, तुमच्या सदिच्छेवर मी जगत आहे. माझे चॅनल बघणारे, न बघणारे, आवडणारे, न आवडणारे सुद्धा, त्यांना माझा आशीर्वाद. सुखात राहा, आनंदात राहा, समाधानात राहा. तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या. अविहिताचे विवाह व्हावे, संतती नसलेल्यांना संतती लाभावी. आनंदात, सुखात, समाधानात राहा, उन्नतीत व्हा, आयुष्यमान व्हा, आरोग्यसंपन्न राहा. हा माझा आशीर्वाद असताना माझ्या पत्नीचंच हे कार्य असल्याकारणाने तिचे पण स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद मिळणारच आहे. जय निर्मलाबाई. माझी पत्नी स्वर्गीय
निर्मलाबाई यांना अभिवादन करूया. आजच्या कार्यक्रमाला समापन करूया.